दरम्यान धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात मांजरा नदीला महापूर आलाय। महापुरामध्ये नदीकाठची शेकडो एकर शेतजमीन बाधित झाली आहे। सोयाबीन शेतीसोबतच ऊस शेतीचंही नुकसान झालंय। 15 ते 20 काड्यांवरचा ऊस जमीनदोस्त झालाय। जमिनीतली माती वाहून गेली आहे। धक्कादायक म्हणजे नोव्हेंबर महिन्यात कारखाने सुरू झाल्यावर या भुईसपाट ऊसाला तोड येणार आहे। त्यामुळे भुईसपाट झालेल्या ऊसाची विशेष तोड कारखान्यांनी हाती घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। मुसळधार पावसानं धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातून वाहणाऱ्या मांजरा नदीनं रौद्र रूप धारण केलं। मांजरेचं पाणी पात्राबाहेर पडलं आणि आजूबाजूची शेकडो एकर जमीन वाहवाटून गेली। नदीच्या काठी असणाऱ्या ऊसाच्या शेती सुद्धा अक्षरशः भुईसपाट झालीये। माझ्या पाठीमागली ही ऊसाची शेती पाहू शकतात की जो ऊस 15 ते 20 कांड्यावर असलेला ऊस आता जमीनदोस्त झालाय आणि या ऊसाच्या शेतातली माती देखील वाहून गेलेली आहे। गावात या मांजरेच्या काठीवर किती ऊसाचं नुकसान आहे? साधारणपणे आपल्या टाकळी ब या गावातील या मांजरा काठावरती जे ऊसाचं क्षेत्र आहे ते 250 ते 300 हेक्टर क्षेत्र या ठिकाणी आज या पाण्यामुळे नासाडी झालेले आहे। आणि म्हणजे ज्या वर्षी पाऊस जास्त होतो आणि पुराचं पाणी मुख्यतः जे आपलं मांजरा धरण आहे त्या धरणाचं पाणी या ठिकाणी येत असल्यामुळे त्याचा जास्त आपल्याला त्रास होतो, म्हणजे या शेतकऱ्यांना किंवा आपल्या जमिनीसाठी। या जमिनीमधली अक्षरशः माती खरडून गेलेली आहे आणि शासनाची काही तुटपुंजी जी मदत आहे ती फक्त अतिवृष्टी म्हणा किंवा अशा स्वरूपात सरसकट पंचनामे करून आम्हाला दिली जाते। एवढ्या क्षेत्राचं नुकसान झालेलं आहे। नदी काठचा 20, 15, 20, 30 कांड्यावर जवळपास ऊस आहेत। ह्या सगळ्या क्षेत्राचं नुकसान झालेलं आहे। तर आमचं एक म्हणणं आहे की शासनाला ही सरसकट जी म्हणणं ह्यांचं म्हणणं जे एवढं करावं आणि कर्जमाफी ही मेन मुद्दा आमचा आहे। कारखान्याला ऊस तुटून जायला ह्याच्यातलं काही राहतच नाही। आता कारखान्याला जायला आता मशीनी लावायच्या, कारखान्याच्या मशीन जर आल्या तरी ऊस मशीनला जातच नाही, कांढरच होत नाही, खाली स्वतः होऊन जातं सगळा हा ऊस। तुम्हाला सांगायचं म्हणजे की आता हाचा प्रोग्राम निघणार नाहीये। आता हा इथून पुढे 2-3 महिने ऊस असाच पडून राहणार आणि आधीच हा ऊस जवळपास आम्ही सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये लागवड केलेली आहे। तेव्हापासून आता हे ऊस वय झालेलं आहे ह्याचं आणि आता इथून पुढे हाचा प्रोग्राम निघणार, पुन्हा तोड येणार, पुन्हा मशीन येणार। मशीनवाले पुन्हा आम्हाला प्रत्येकी एकरी 20-30 हजार रुपये मागणार। आता असं होईल ह्या पुराच्या परिस्थितीमुळे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त। आतापर्यंत सगळ्या शेतीचे पंचनामे झाले, मात्र ऊस शेतीच्या नुकसानाचे पंचनामे झाले नाही। त्याची स्वतंत्र पंचनाम्याची मागणी आता इथल्या शेतकऱ्यांनी केली आहे। अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, लातूर।